वटसावित्री पूजनावेळी सुवासिनींवर मधमाशांचा हल्ला. 11 महिलांसह एका पुरुषालाही घेतले कडाडून चावे. पोलादपूर येथील निवे येथील घटना. पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवे गावामध्ये सकाळी वटसावित्री पूजनावेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या 11 सुवासिनींना मधमाशांचे मोहोळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून चावे घेतले. ही घटना सकाळी 11च्या सुमारास घडली. यावेळी एका पुरुषालाही मधमाशांनी कडाडून चावे घेतले. या सर्व 12 मधुमक्षिका डंखाच्या रुग्णांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. सर्वांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. पोलादपूर तालुक्यातील सर्वत्र सुवासिनींचा वटसावित्रीचा पूजनाचा सण आनंदात आणि उत्साहात सुरू असताना अचानक पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तब्बल 11 महिला आणि 1 पुरुष असे 12 जण मधमाशांच्या डंखाने बेजार झाल्याने दाखल करण्यात आल्याची माहिती धडाडली. या बातमीने ग्रामीण भागातील सर्वच जण प्रचंड हवालदिल झाले. निवे गावातील वटवृक्षाखाली 5-6 जणींची पूजा झाल्यानंतर आणखीन 4-5 जणी वटवृक्षाखाली पूजेसाठी जमल्या. यामुळे सर्वांच्या पूजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण 100 फूट अंतरावर शेतात बांधावरील गवताची बेंडणी करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावले. यावेळी अनंत तळेकर यांनी नारळावरील साले काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढले आणि चावे घेण्यास सुरुवात केली. यावेळी महिलांना देखील मधमाशांनी डंख मारायला सुरुवात केली. अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यावर मंदिराचा दरवाजा बंद करून घेतला. मात्र तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये, चेहऱ्यावर तसेच हातावर, मानेवर दंश केल्याने सर्वांनाच वेदना असह्य होऊ लागल्या व त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या. त्यानंतर काही वेळाने मधमाशा पांगल्या. अनंत तळेकर यांनी सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व 12 जणांना 108 आणि 102 रुग्णवाहिकेने दाखल केले. यावेळी 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर नागरे आणि चालक निकम तसेच 102 वरील चालक किरण कळंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रुग्णांना स्थानिक तरुणांच्या मदतीने पोलादपूर रुग्णालयामध्ये आणण्यासाठी तत्परता दाखवली. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सहकाऱ्यांनी सुवासिनींपैकी वनिता बबन चिकणे, कविता नितीन चिकणे, दीपाली सचिन चिकणे, पार्वती भाऊ तळेकर, ज्योती जगदीश तळेकर, अनुसया गणपत तळेकर, सुशीला विश्वनाथ तळेकर, शेवंती पांडुरंग तळेकर, भारती बाबाजी तळेकर, गीता ज्ञानेश्वर तळेकर, शैला अनंत तळेकर आणि अनंत नाना तळेकर यांच्यावर तातडीने मधुमाशी डंखावर उपचार सुरू केले. यानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय परिचारकांनी सांगितले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. पूजा केली आणि 5 जणी बाकीच पूजा येतात. तर आम्ही अशा उभे आहे ते नारळ फोडायला बोलले. ते नारळ फोडायला त्याला बी चावलं होतं आणि म्हणजे आमच्याकडे एकदम भाकर पडलं. आम्ही पलता हे पण वाटा निघला, डोक्याला सगळ्या चावळ्यात नसतं. म्हणजे असे 11:15 10:30 वाजून गेले होते. ते किती महिला होता तुम्ही? आम्ही 15 जणी होतो आणि ते नारळ फोडायला गेले ते 16 होतो. मधमाशांनी अचानक हल्ला केला. अचानक हल्ला केला. आम्हाला माहिती बी नाही आहे. जे म्हणले तर हायेवर पण वर होतं आम्हाला माहिती नाही. आम्ही तर पूजा केली. आता आम्ही 6 जणी फिरलो, बाकी फिरायचे होते. आम्ही पूजा करून झालो 6 जणी आणि बाकीच्या उद्याच पूजा येते. तर त्यांना सगळ्या पूजा करून फिरायला जायचं होतं. एकदम हल्ला केला. काय पलता काय त्या एका आमच्या